तुम्हाला आता कसं इंटरप्रिटेशन करायचं हे तुमच्यावरती आहे। आपण ह्याचा असा महत्त्वाचा अर्थ काढू शकतो की RSSचा एकही माणूस भारताचा झेंडा, भारताचं संविधान आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्ट स्वीकारायला समोर नाही आलं तर आपण हे मानू शकतो का की ह्या गोष्टी त्या मानत नाहीत, भारताचं संविधान ते मानत नाहीत, भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाहीत आणि महाराष्ट्राचा पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्ट ते मानत नाहीत, हे आपण गृहीत धरू शकतो का? दुसरी गोष्ट ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग होतो की संविधान, भारताचा ध्वज, राष्ट्रध्वज किंवा एक ॲक्टची कॉपी कोण देतं तेव्हा तो स्वीकार करावा, कारण हा तुमचा वैयक्तिक सन्मान नाही आहे, हा त्या संविधानाचा सन्मान आहे आणि त्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आहे। आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज किंवा संविधान स्वीकारायला नकार देता तुम्ही त्याचा अपमान करताय। आणि आमचं जे म्हणणं होतं की RSS कायद्याच्या चौकटीत नाही आहे, RSS संविधानाच्या चौकटीत नाही आहे, RSS हे रजिस्टर्ड नाही आहे, हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे। पुढची भूमिका का? आमची पुढची भूमिका ही RSSचं ग्राउंडवर जमिनीवरती मोडून काढतो। शेवटच्या माणसाला RSS किती धोक्याचं आहे, RSS जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर RSSने जे समाजामध्ये तेढ निर्माण केली ती तेढ काढून अमन, शांती आणि परत एकदा बंधुभाव याची वातावरण महाराष्ट्रामध्ये उपस्थित करून आणि RSSवर बंदी घालावीत, या बाबतीत तिथून पुढे कशी वाटचाल असणार आहे? आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू। दुसऱ्या बाजूला RSS हा 100 वर्षे जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून RSSची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बराच वेळ आम्ही पुढे चालू राहील आणि यात आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू।